नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जी शंका होती ऊर्जेच्या मनात, हर्षवर्धन जहागीरदार विक्रांतला सोडवू शकतात, ती शंका खरी ठरलेली आहे. आणि हर्षवर्धनने विक्रांतला सोडवण्यासाठी आता वेगळीच रणनीती आखलेली आहे. म्हणजे एक वेगळा डाव खेळलेला आहे की त्याने मानेने जरी पैसे घ्यायला नकार दिला तरीही विक्रांतला बाहेर काढलेला आहे. कारण एवढं सगळं होतं, कोर्टाने सांगितलेलं होतं की इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, तरीही या गोष्टी पॉसिबल झालेल्या आहेत. म्हणजे ही कसली सेटलमेंट केलेली आहे हा प्रश्न मात्र उभा राहिलेला आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे शौर्य आणि ऊर्जा बोलत असतात. कारण हर्षवर्धनने विक्रांतला बाहेर काढलेला आहे आणि दिग्विजय शिर्केला खूपच आनंद झालेला आहे. पण हर्षवर्धन आणि विक्रांत हे बोलत आहेत आणि इकडे ऊर्जा म्हणत असते की बघितलं का काय झालं. कारण शिर्केला हर्षवर्धनने सांगितलेलं आहे की तुम्ही इतके फोन कॉल केले, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या लक्षातच आलेल्या नाहीत. असं तुम्ही जे बोलत होता त्याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात, असं सांगत ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबत आता विचार केलेला आहे. ऊर्जा आणि शौर्य या दोघांनाही धक्का बसलाय. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा आणि शौर्य ऊर्जाच्या घरून निघतात आणि त्यानंतर जेव्हा ऊर्जा आणि शौर्य निघालेले असतात, नेमकं त्याच वेळी ऊर्जा म्हणते की मला इन्स्पेक्टर मानेंना भेटायचं आहे. कारण शौर्य, तुला तर माहिती आहे की गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या होत्या, त्या बाबतीत काय करावं लागणार आहे हा विचार तुझ्या डोक्यात आहे. पण मला त्यांना जाऊन भेटलं पाहिजे. कारण केसच्या संदर्भात विक्रांत बाहेर येता कामा नये. कारण तुला माहित नाहीये, दिग्विजय शिर्के आणि हर्षवर्धन जहागीरदार कोणत्याही परिस्थितीमध्ये विक्रांत शिर्केला बाहेर काढू शकतात. कारण ती माणसं खूप पैसे देऊ शकतात. तेव्हा शौर्य म्हणतो की अगं कसं शक्य आहे. तेव्हा ती म्हणते की तुला माहित नाहीये शौर्य, जेव्हा हुळबुट्टे या केसवरती होते ना, ते इन्स्पेक्टर मानेंच्या समोर काहीच बोलायचे नाहीत. शौर्य म्हणतो काय? तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, जे खरं आहे ते मी तुला सांगते. कारण ते कधीच त्याच्या समोर काही बोलायचे नाहीयेत. त्यांना संशय आलेला होता, त्यामुळेच ह्या गोष्टी घडत होत्या. शौर्य म्हणतो काय सांगतेस हे सगळं? तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, जे खरं आहे ना तेच मी तुला सांगत आहे. मला माहित नाहीये त्याचा उद्देश काय होता, पण कशासाठी ते असं करायचे हे कोणत्याच गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या नाहीत. पण आता जेव्हा मला कळतंय तेव्हा लक्षात येतंय की नाही, याच्या मागे काहीतरी वेगळा हात आहे. आणि या सगळ्यातून जर का आपल्याला मार्ग काढायचा असेल तर आपल्याला अलर्ट राहावं लागणार आहे. नाही तर कोणत्याही क्षणी तो विक्रांत शिर्के बाहेर येऊ शकतो. तेव्हा शौर्य म्हणतो अगं पण आपल्याला त्यांनी मदत केलेली आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो बरोबर आहे, पण त्या माणसांकडे पैसा भरपूर आहे. जर त्यांनी पैसा ओतला तर आपल्यासाठी गोष्टी खूपच अवघड होऊन जातील, असं ती सांगत असते. आणि तिचं म्हणणंही बरोबर असतं. कारण विक्रांतला सोडवण्यासाठी दिग्विजय शिर्के पाहिजे तेवढा पैसा ओतायला तयार आहे. त्याची इमेज, कारण त्याची पॉलिटिकल इमेज जी आहे ती ढासळत चाललेली आहे आणि त्यासाठी त्याला पाहिजे तेवढा पैसा ओतायची गरज पडली तरीही तो ओतायला तयार आहे. इकडे पूर्वा आणि पद्मा बोलत असतात. पद्मा टेन्शन मध्ये आलेली असते. जेव्हा दळवी काकून येऊन सांगितलेलं असतं की ते सगळे असे म्हणत होते, पण पद्मा म्हणत असते की खरंच माझं चुकलं का? मला हर्षवर्धन जहागीरदारने जेव्हा 2 लाख रुपये आणून दिलेले होते तेव्हा मी गप्प बसायला पाहिजे होतं का? मी या बाबतीत असा निर्णय घ्यायला नको होता का? असं सगळं डोक्यात चालू झालेलं असतं. आणि पद्मा मात्र म्हणत असते की नाही, मला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी मी चुकीच्या पद्धतीने केलेल्या आहेत. मला असं वाटत आहे की मी शांतच राहिला होतं. जर का, विचार करा ना काकू, त्या दिवशी जर मी केस जिंकले नसते तर, आणि तो विक्रांत शिर्के बाहेर आला तर किती अवघड होईल तुमच्या लक्षात येते का? भर कोर्टात त्या दिवशी सगळ्यांच्या समोर तो विक्रांत मला म्हणालेला आहे की तुला उगीच ठेवलं जिवंत, त्याच दिवशी तुला मारून टाकायला हवं होतं, असं तो बोललेला आहे. हे ऐकता क्षणी पूर्वा तिला समजवत असते, अगं असा काय विचार करते तू? असा विचार नको करू, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, तू थोडंसं शांतपणे घे बरं, असं त्यांचं सांगणं असतं. पण पूर्वाचं टेन्शन स्वाभाविक असतं. कारण तिला माहिती आहे की परिस्थिती कशी हँडल करायची, काय करायचंय. कारण ती कोणत्या परिस्थितीतून जाते याचा विचारही कोणी करू शकत नाही. ती म्हणते आता जर तो विक्रांत शिर्के बाहेर आला आणि त्याने मला मारून टाकलं तर माझ्या बंटीचं कसं होईल? कारण तिचा भाऊ छोटा आहे, त्याची काळजी तिला आहे. आजी आजारी असते, म्हणूनच इकडे पद्माला काळजी वाटत असते. ती विचार करत असते की काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी कशा सोडवायच्या, असे प्रश्न तिच्या पुढे उभे राहिलेले असतात.
तेव्हा मात्र पूर्वा म्हणत असते की काळजी करू नकोस. अगं लढलेस तू, या समाजापुढे एक आदर्श घालून ठेवलायस. कारण ही माणसं कशी आहेत आपल्याला माहिती आहे. या माणसांनी आजपर्यंत फक्त त्रासच दिलेला आहे. अशा कितीतरी मुली आहेत ज्यांच्या पुढे आज तुझ्यामुळे एक आदर्श लढण्याची जिद्द उभी राहिलेली आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आदित्य आणि त्याचबरोबर हर्षवर्धन इन्स्पेक्टर माने आलेले असतात. इन्स्पेक्टर माने आल्या आल्या हर्षवर्धन त्यांना म्हणतो की हा बसा बसा माने बसा. माने म्हणतात की हा बोला. हर्षवर्धनचं स्पष्ट म्हणणं असतं की हे पैसे उचलायचे आणि विक्रांत शिर्केला बाहेर काढायचं. तेव्हा माने म्हणतात अहो कसं शक्य आहे हे, कसं शक्य आहे, हे शक्यच नाहीये. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की सगळं शक्य आहे. इन्स्पेक्टर माने म्हणतात अहो तुम्ही विसरलात का, त्या मुलाने स्वतःहून कोर्टाच्या समोर मान्य केलेलं आहे की त्याने काय केलेलं आहे. त्याने त्या मुलीचा गळा दाबून तिला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही मला हे सगळं का करायला होताय, असं बोलणं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे हर्षवर्धन म्हणत असतो की बरोबर आहे, पण कसे कागद करायचे, काय करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतीलच तुमच्या, असं सांगितलं जातं. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार चालू झालेला असतो. आणि मग मात्र माने म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या बाबतीत विचार करावाच लागणार आहे, असं हर्षवर्धन सांगत असतो. कसं माहितीये का, तुमची आई आजारी असते, तिचं ऑपरेशन करायचंय, तुमच्याकडे मेडिक्लेम ही नाहीये, त्यामुळं तुम्ही विचार करा बघा. म्हणजे हे पैसे मी तुम्हाला देतोय त्याच्यामुळं त्यातून तुमच्या आईचं ऑपरेशन होऊन जाईल. अहो माने घ्या हो. तेव्हा माने म्हणतात की नाही, हे नाही करू शकत आहे. कसं आहे माहितीये का, या केसचे इन्व्हेस्टिगेशन मला करायचंय. माझ्यावरती जर कोणी सिनियर असता तर मी नक्कीच या गोष्टीचा विचार केला असता. पण जर का या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन मला करायचं असेल तर मला मात्र या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. उद्या काही झालं तर सगळं माझ्यावर येऊ शकतं, असं इन्स्पेक्टर मानेंचं म्हणणं असतं. आणि त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला असतो. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो पण काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. तेव्हा माने म्हणतात की हे बघा हर्षवर्धन साहेब, आणखी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतोय. कसं आहे माहितीये का, या विक्रांत केस पासून तुम्ही लांबच राहा. मला माहितीये आतापर्यंत तुम्ही कितीतरी गुन्हेगारांना सोडवलेलं आहे, पण एक गोष्ट तुम्ही विसरताय. कारण यापेक्षाही काही गोष्टी विचित्र अशा सुद्धा झालेल्या आहेत ज्याचा विचार तुम्ही केलेला नाही, असं इन्स्पेक्टर माने सांगत असतात. कारण तो जो माणूस आहे तो वेगळा आहे. कारण तो आता पूर्णपणे अडकलेला आहे. आतापर्यंतच्या बऱ्याच केसमध्ये मीडिया सामील नव्हती, पण या केसमध्ये मीडिया इन्व्हॉल्व आहे. आणि मीडिया इन्व्हॉल्व असेल तर तुमचं करिअर सुद्धा धोक्यात येऊ शकतं. हा मोलाचा सल्ला मी तुम्हाला देतोय, असं इन्स्पेक्टर मानेंचं म्हणणं असतं. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की आता केस कशी लढायची, काय करायचं हे तुमच्याकडून शिकावं लागेल का मला. म्हणजे हर्षवर्धनला या गोष्टीचा राग आलेला असतो आणि म्हणूनच हर्षवर्धनने एवढं स्पष्टपणे क्लिअर केलेलं असतं की या गोष्टी मी तुमच्याकडून शिकायची मला गरज नाही. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर माने म्हणत असतात की अहो मी खरं सांगतोय तुम्हाला, तुमच्या लक्षात येत नाहीये वकील साहेब, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण मी हे करू शकत नाही. आता मात्र मानेंनी नकार दिलेला असतो. हर्षवर्धन त्यातले पैसे उचलतात आणि इन्स्पेक्टर मानेंच्या हातात देतात आणि सांगतात की हे घ्या, आईचं ऑपरेशन करा. इन्स्पेक्टर माने म्हणतात अहो नको मला. त्याच्यावरती हर्षवर्धनचं म्हणणं असतं की घ्या, ते मी असंच दिलेले आहेत. हर्षवर्धनने मानेला पैसे दिलेले आहेत. माने नको म्हणत असताना हर्षवर्धनने त्यांना पैसे दिलेले आहेत. माने काम करणार नाहीत हे माहिती असून देखील त्याने ते पैसे दिलेले असतात. मानेनं ते पैसे घेतलेले असतात आणि आता माने हर्षवर्धनच्या केबिनमधून, त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडत असतो. पण ही सगळी गोष्ट आदित्यला अजिबात पटलेली नसते. आदित्य त्याच्या वडिलांना म्हणजेच हर्षवर्धनला म्हणतो, या मानेला पैसे द्यायची काय गरज होती. तो जर का म्हणत असेल की मी हे काम करणार नाही तर विनाकारण असा खर्च करायची काय गरज आहे. तेव्हा हर्षवर्धन हसतो आणि म्हणतो, हा खर्च नाही आहे, ही गुंतवणूक आहे, लक्षात ठेव. कारण मानेला पैसे देणं गरजेचं होतं. आत्ता त्याच्या आईच्या ऑपरेशनसाठी त्याला पैसे पाहिजे होते. आता त्याला उपकाराच्या ओझ्याखाली असा दाबून ठेवला आहे ना की तो तोंड वरच काढू शकणार नाही. भले त्याने आपलं काम नाही करू दे, पण आपल्या कामाच्या आता तो मध्ये मध्ये येणार नाही याची काळजी मी घेतलेली आहे. आदित्यला हर्षवर्धनचा आता प्लॅन समजलाय. आदित्य म्हणतो अच्छा तर असं आहे. हर्षवर्धन म्हणतो की अशा गोष्टी कधी कधी आपल्या या व्यवसायामध्ये कराव्या लागतात. एखाद्या माणसाला जर का फोडता येत नसेल तर त्याला जागेवर कसं शांत करायचं हे हर्षवर्धनला चांगलं माहिती आहे. त्यामुळं मानेला पैसे देऊन मी त्याला हे दर्शवलेलं आहे की जर का तुला माझं काम करायचं नसेल तर करू नको, पण आमच्या कामाच्या मध्ये
लुडबुड देखील करू नको. आणि आता या पैशांच्या ओझ्यामुळे त्याला काहीच करता येणार नाही किंवा तो आपल्या मध्ये करणार नाही, हे तर आता नक्की झालेलं आहे. आदित्याला हा प्लॅन जबरदस्तच वाटतो. कारण त्याचे वडील म्हणजेच हर्षवर्धन हे हुशार आहेतच हे त्याला माहिती आहे. पण मानेचा त्यांनी बरोबर काटा काढलेला आहे. आत्तापर्यंत प्रामाणिकपणे वागणारा माने आता बाजूला झालेला आहे आणि त्यामुळे विक्रांतला बेल मिळणं देखील सोपं होणार आहे हे आता आदित्यच्या लक्षात आलेलं असतं. हर्षवर्धन त्याला सांगतो की आता माझा रस्ता जवळपास मोकळा झालेला आहे. आता पुढचा प्लॅन कसा करायचा ते माझ्या डोक्यात बरोबर आहे. आदित्य त्यांना विचारतो, आता आपण पुढं काय करायचं आहे? पण हर्षवर्धन त्याला काहीच सांगत नाही. आता तू फक्त बघत राहा मी काय काय करतोय, असं त्याने फक्त आदित्यला सांगितलेलं असतं. त्यामुळे नक्की त्यांच्या डोक्यात काय चाललंय ते त्याला कळत नसतं. इकडे ऊर्जाला मात्र दाल में कुछ काला है असं वाटत आहे आणि ती सांगते देखील की अरे शौर्य, मला काहीतरी चुकतंय असं वाटत आहे. शौर्य म्हणतो, पण काय चुकतंय? चाललंय तर सगळं व्यवस्थितच. ती म्हणते, नाही, अजूनही विक्रांतला सोडवलेलं नाही आहे ही गोष्ट मला जराशी खटकते आहे आणि आपल्या केसमधल्या प्रत्येकाला बाजूला काढलं जातं आहे ही ही गोष्ट देखील खटकण्यासारखी आहे. एकीकडे आपल्या केसमधल्या लोकांना बाहेर काढलं जातं आहे आणि दुसरीकडे विक्रांतला हलवण्याचा म्हणजेच बेल मिळवून देण्याचा काहीच प्रयत्न होत नाही आहे. असं कसं होईल? कारण तुझे वडील इतके शांत कसं बसतील? त्यावर तो म्हणतो, अगं त्यांनी आता केसचा विचार सोडून दिलेला आहे. ती म्हणते, नाही, हे शक्य होणार नाही. त्यांच्या डोक्यात काहीतरी चालू आहे पण ते आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत आणि आपल्याला अचानक धक्का द्यायचं तंत्र त्यांनी वापरलेलं आहे असं मला काहीतरी जाणवतंय. तेव्हा शौर्य म्हणतो, मला असं अजिबात वाटत नाही. कारण त्यांना विक्रांतमध्ये अगोदरपासून इंटरेस्ट नव्हता. म्हणूनच तर त्यांनी दीदीचं लग्नसुद्धा त्याच्याबरोबर करायचं नाही असं ठरवलेलं आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते, असं नाहीच आहे. त्यांना लग्न करायचं नव्हतं हे अगोदरपासून जरी खरं असलं तरी त्यांनी ती केस सोडली नाही. जर का त्यांच्या डोक्यात तसं असतं तर त्यांनी ती केस सोडली असती. पण त्यांनी ती केस सोडलेली नाही. याचा अर्थ त्यांच्यासाठी ही केस अतिशय महत्त्वाची आहे आणि आता कोर्टात त्यांचा झालेला जो अपमान आहे त्यामुळे ते शांत बसणार नाहीत. हर्षवर्धन जहागीरदार यांच्याकडून ती केस निसटलेली आहे म्हणल्यानंतर ते शांत बसणार नाहीत. एवढी गोष्ट मात्र मला चांगली कळत आहे. पण ते नक्की काय करतायत हे मात्र मला अजून समजू शकलेलं नाही आहे आणि हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जरी दिसत असलं वरवरचं की ते शांत बसलेले आहेत तरी ते शांत नाही आहेत. जे पाणी शांत असतं ते खोल असतं हे आपल्याला देखील माहिती आहे. पण या हर्षवर्धन जहागीरदार यांच्या मनामध्ये खोलपर्यंत काय चाललं आहे ते मात्र आपल्याला कळत नाही आहे असं ती बोलत आहे. इकडे अर्पिताने आपल्याला जे सत्य सांगितलेलं आहे ते आठवण्याचा प्रयत्न दिव्या करत आहे. म्हणजे तिला ते थोडंसं आठवतं आहे की नक्की हर्षवर्धननी काय प्लॅन केलेला आहे. हर्षवर्धनच्या मनामध्ये काहीतरी प्लॅन चालू आहे आणि त्या प्लॅनमुळंच तर त्यांनी ऊर्जाला शौर्यशी लग्न करू दिलेलं आहे आणि ऊर्जाला ते घरी घेऊन आलेले आहेत. म्हणजे लवकरात लवकर ऊर्जाला या घरातून हकलण्याचा प्लॅन हर्षवर्धनचा आहे इतपत थोडंसं तिला कळलेलं आहे आणि म्हणूनच ते सगळं ती आदित्यला सांगण्याचा प्रयत्न करते. ते म्हणते की आज मला अर्पितानं एक सिक्रेट सांगितलेलं होतं आणि ते सिक्रेट आहे त्यामध्ये आपले बाबा म्हणजेच हर्षवर्धन जहागीरदार यांच्या डोक्यामध्ये काहीतरी भयानक प्लॅन चालू आहे आणि त्यामुळं आपल्या घरातल्या असं बोलून ती थांबलेली आहे. तो म्हणतो, काय बोलतेस तू? कळतंय का तुला? कसला प्लॅन? आणि बाबा कशाचा प्लॅन करतील आणि तो प्लॅन अर्पिताला का सांगतील? तुझं डोकं तर ठिकाण्यावर आहे ना? ती म्हणते, हो, म्हणजे मला. आणि त्यानंतर तिच्या डोक्यात अचानक विचार येतात की कशाला मी याला हा प्लॅन सांगू? जर का ऊर्जा या घरातून जात असेल तर चांगलंच आहे की. माझा त्यामध्ये काहीच तोटा नाही आहे. कारण जर का ऊर्जा गेली तर बरंच झालं. मला तर ती बॅद घरामध्ये नकोच आहे. त्यामुळं तिनं परत एकदा बोलता बोलता तो विषय मध्येच कट केलेला असतो. आदित्य म्हणतो, तू काय बोलतेस? कळतंय का तुला? बाबांनी कसला प्लॅन केला आहे आणि अर्पितानं तुला काय सांगितलं आहे? तेव्हा ती म्हणते, अर्पिताने बाबांना? नाही नाही, काही नाही. अरे ती अर्पिता आहे ना, ती असं वेड्यासारखं बोलते. मला तर वाटते तिला ना वेडच लागलेलं आहे. मध्येच काय पण बोलत असते. एकदम काही पण विषय निघतो तिच्या डोक्यात. मला कळत नाही. मला वाटतंय खरोखरच ती वेडी होणार आहे असं मला वाटतंय. असं मी बोलत होते. आदित्य म्हणतो, हे बघ, तुला असं वाटत असेल की तू काय बोलतेस ते तुला कळत नाही आहे. पण मला मात्र थोडं थोडं कळायला लागलं आहे की तुला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा ती एकदम घाबरत्याने म्हणते, म्हणजे काय काय कळलं आहे तुला? आदित्य म्हणतो की तुझ्याकडं काहीतरी सिक्रेट आहे आणि ते तुला सांगायचं नाही आहे.
पण मी देखील शांत बसणार नाही. तुझं ते सिक्रेट मला कळलंच पाहिजे. तेव्हा ती एकदम घाबरते आणि त्याच्याकडे बघायला लागते. आदित्य आता चिडलेला असतो आणि तिच्याकडे पाहत असतो. ती देखील त्याच्याकडं पाहण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला कळतं की आपण आता बोलून बसलेलो आहे. आदित्य चिडून तिच्याकडे बघून म्हणतो, "तुला मला काही सांगायचं नसेल तर सांगू नको, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी देखील आदित्य आहे. तू जरी माझ्यावर आत्ता प्रेम करत नसली, तरी मी मात्र तुझ्यावर प्रेम करतो आणि तू आत्ता प्रेम करत नसल्यामुळं मला काही सांगत नाहीस हे मला समजतं." आदित्यने अगदी आता तिच्या मनातच हात घातलेला असतो. तिला कळत नसतं की आता याच्याशी कशी डील करावी आणि याला काय सांगावं ते. त्यानंतर आदित्य म्हणतो, "पण मी शांत बसणार नाही. तुझ्याकडचं सिक्रेट कसं काढून घ्यायचं ते मला चांगलं माहिती आहे. कदाचित ते तुला आत्ता सांगायचं नसेल, तर तू सांगू नको. पण नंतर का होईना, पण ते मला कळणारच आहे." असं म्हणून आदित्य शांत बसलेला असतो. खरं तर आदित्यने अजून 1-2 मिनिट जर का तिला फोर्स केलं असतं, तर मूर्ख दिव्याने सगळं त्याला सांगून टाकलं असतं. पण दिव्यावर करत असलेल्या प्रेमामुळं आदित्य शांत बसतो आणि तिला म्हणतो, की "जर का आत्ता हे सत्य मला कळलं नाही, तर परत तर हे सत्य समजणारच आहे आणि त्यामुळं दिव्याला लपवण्यासाठी पाहिजे तसा वेळ मिळालेला आहे." आणि त्यामुळे दिव्या लगेच विषयाचा टाळाटाळ करून त्याला माझ्या मनात काही नाही आहे आणि माझ्याकडे काही सिक्रेट नाही आहे असं भासवण्याचा प्रयत्न करू लागते. तर इकडे शौर्य देखील अजून ऊर्जाला म्हणत आहे, "मला नाही वाटत आहे की आता या केसमध्ये काय राहिलेलं आहे. आता तो जेलमध्ये गेलेला आहे आणि बाबा मला वाटत नाहीत की त्याच्यासाठी काय करतील." पण ऊर्जाला मात्र गॅरंटी आहे. ऊर्जा म्हणते, "असं तुला वाटतंय, ज्या गोष्टी वरवर शांत दिसतात त्या शांत नसतात हे मला चांगलं माहिती आहे आणि त्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ते नक्की त्याला बेल मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतील, अशी माझी शंका आहे. फक्त आता ते काय करतायत, त्यांचं पुढचं पाऊल काय आहे ते आपल्याला समजत नाहीये." असं ती बोलत असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जाची शंका खरी ठरलेली आहे. ऊर्जाला कोर्टात गेल्यानंतर समजतं की हर्षवर्धन जहागीरदार यांनी विक्रांतची बेल केलेली आहे आणि हे ऐकल्यावर शौर्यला देखील धक्का बसतो आणि ती सांगते, "मी म्हणलं होतं ना की त्यांच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे, पण ते आपल्याला कळू देत नाहीयेत. तुला समजलं का? विक्रांतला बेल मिळालेली आहे." हे ऐकल्यावर शौर्यला देखील चांगलाच धक्का बसलेला आहे. तर इकडे जहागीरदारांच्या ऑफिसमध्ये विक्रांत आलेला आहे आणि शिर्के देखील तेथेच आहे. शिर्के जाम खुश झालाय. तर जहागीरदार म्हणजेच हर्षवर्धन त्यांना सांगतोय, की "जे काम तुम्ही करू शकला नाही ते एका व्हिजिटनं मी करून टाकलेलं आहे. आता तुम्ही काहीच काळजी करू नका. अजून यामध्ये मी काय काय करणार आहे ते बघा." असं तो शिर्केला सांगत आहे आणि शिर्केला तर भयानक आनंदच झाला आहे. कारण विक्रांतला आता पुन्हा एकदा त्याने पाहिलेलं आहे आणि मिठी देखील मारलेली आहे. म्हणजे हर्षवर्धनने आपला शब्द सांभाळलाय या गोष्टीचा आनंद शिर्केला झालेला आहे. अशाच सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू.